तिला तिच्या आईबाबांसाठी काही करायचं असते, तिला त्यांची गरिबी दूर करायची असते आणि त्यासाठी ती नर्सिंगचं शिक्षण घेते आणि विदेशात जाते। जसं तिने ठरवलं होतं त्याप्रमाणे ती करायला लागली आणि तिचं सगळं व्यवस्थित सुरू होतं। पण असं काय होतं, असं काय झालं होतं की त्या मुलीला तिथे मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेली आहे। 16 जुलै 2025ला तिला मृत्यूदंड देण्यात येणार आहे। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। आजची घटना ही केरळची। केरळमध्ये निमिषा प्रिया आपल्या आईबाबांसोबत राहत असते। बाबा हे रोजंदारीवरती काम करणारे आणि आई ही लोकांच्या घरी भांडी घासण्याची कामं करणारी। यांचं जेमतेम कुटुंब होतं, गरीब होतं। पण निमिषाला असं जगायचं नव्हतं, तिला शिक्षण घ्यायचं होतं आणि पैसा कमवायचा होता आणि आपला आणि आपल्या आईवडिलांचा आर्थिक दर्जा उंचावायचा होता। त्यामुळे ती नर्सिंगचं शिक्षण घेते आणि विदेशात जाते, म्हणजे ती येमेन इथे जाते। तिथे ती हॉस्पिटलमध्ये जॉब करू लागली, चांगला पैसा कमवू लागली आणि ती ठरवल्याप्रमाणे आईबाबांना तिथून पैसा पाठवत होती। असे काही वर्ष गेले आणि आईबाबांनी मग तिला भारतात बोलावलं, तिचं लग्न ठरवलं आणि टॉमी थॉमस या नावाच्या माणसासोबत तिचं लग्न झालं। मग हे दोघेही परत येमेनला गेले आणि तिथे सेटल झाले। कालांतराने तिला एक मुलगी पण झाली आणि त्यांचं आयुष्य व्यवस्थित सुरू होतं। पण येमेनमध्ये आर्थिक अडचणी त्यांना यायला लागल्या आणि तिथली जी स्थिती आहे ती सुद्धा थोडी गृहयुद्धासारखी स्थिती तिथे झाली होती। त्यामुळे तिच्या हस्बंडने आपल्या मुलीला घेऊन इंडिया येण्याचा विचार केला आणि तो भारतात परत आला। पण निमिषा पण म्हणाली की इथे जर सगळं व्यवस्थित होईल तर ठीक आहे, नाहीतर मी पण भारतात परत येईल, असं यांचं ठरलं आणि मुलगी आणि पती तिचा केरळमध्ये परत आलेला। निमिषाला असं वाटलं की आता मला एवढ्याशा पगारात माझं काही होत नाही, त्यामुळे मला काहीतरी चांगलं करायला हवं, मला स्वतःचं क्लिनिक उघडायला हवं, असा विचार तिच्या मनामध्ये यायला लागला आणि ती त्या हिशोबाने कार्य पण करू लागली। पण येमेनच्या कायद्यामध्ये असं होतं की परदेशी लोक तिथे आपला व्यवसाय सुरू करू शकत नव्हते। तिथला कोणीतरी लोकल माणसाची मदत घेतल्याशिवाय ती हे सगळं करू शकत नव्हती। तिच्या ओळखीमध्ये अब्दुल महदिल नावाचा एक इसम होता, त्याच्या पत्नीची डिलिव्हरी हिने केली होती, त्यामुळे यांची ओळखी झाली होती। तर अब्दुल सुद्धा म्हणायचा की मला तो कधीतरी भारतामध्ये भारत दाखवायला घेऊन चल, मला भारत फिरायचं आहे। तर ती कुटुंबासोबत त्यांना घेऊन ती केरळला आली होती आणि तिने त्यांना केरळ भारत फिरवलेलं आणि ते त्यांच्यासोबत घरी राहिले होते। असे त्यांचे संबंध चांगले होते। मग ती त्याला म्हणाली की मला तिथे बिझनेस सुरू करायचा आहे, मला क्लिनिक सुरू करायचं आहे, तर तू मला हेल्प करशील का? तर तो म्हणाला ठीक आहे। त्याचं तिथे कपड्याचं दुकान होतं आणि तो म्हणाला ठीक आहे, मी तुला हेल्प करील। मग त्या हिशोबाने त्यांनी पार्टनरशिप सुरू केली। सगळं काम ही निमिषा करायला लागली होती आणि हळूहळू ते हॉस्पिटल छान रन करायला लागलं आणि तिथून चांगलं इन्कम यायला लागलं। पण आता अब्दुलने तिला आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केलं। तो तिला कमी पैसे देऊ लागला, कधी द्यायचा पण नाही
आणि तिला त्रास देऊ लागला. तो तिला म्हणत होता की मला 67% पार्टनरशिप हवी आहे आणि उरलेली 33% पार्टनरशिप तू घे. तर ती म्हणाली की असं कसं होणार आहे, सगळं तर मी सांभाळते आहे, तर मला जास्त शेअर हवा आहे आणि हे जे क्लिनिक आहे हे माझं आहे आणि हे मी चालवते आहे. ह्यामुळे त्या दोघांमध्ये वाद व्हायला लागलेले आणि तो तिला खूप टॉर्चर करू लागला, मेंटली टॉर्चर करू लागला आणि तिच्यावरती शारीरिक अत्याचार सुद्धा करू लागला. तो तिला त्रास देऊ लागला, तो तिचा अपमान करू लागला, तो लोकांसमोर तिला अभद्र असं बोलू लागला. त्यामुळे ती खूप त्रासात होती आणि तिने तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची रिपोर्ट दिली. पोलिसांनी अब्दुलला ताब्यात घेतलं आणि तो तिथे काही दिवस होता. पण काही दिवसांनी तो जामीन घेऊन बाहेर परत आला. आता असं तिला वाटलं की सगळं व्यवस्थित होईल, पण परिस्थिती त्याहीपेक्षा थोडी बिकट झाली. तो तिला आणखी छळू लागला, तो तिला आणखी त्रास देऊ लागला आणि तो तिला आता शारीरिक त्रास सुद्धा देऊ लागला. त्यामुळे ती आता खूप कंटाळली होती. पण तो जेव्हा पोलिसांच्या ताब्यात होता तेव्हा ती त्याला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. तेव्हा तिने त्याला म्हटलं होतं की माझा जो पासपोर्ट तुझ्याजवळ आहे तर तू मला परत कर. तर तो साफ म्हणाला की मी तुला काही पासपोर्ट देणार नाही आणि तुला इथे असंच राहावं लागेल. तो कोठडीतून परत आल्यानंतर, त्याला जामीन मिळाल्यानंतर तो अजूनच आक्रमक झाला आणि तो तिला अजूनच त्रास द्यायला लागला. ह्या सगळ्या गोष्टीने ती खूप त्रासली होती, ती खूप कंटाळली होती आणि तिला कसंही करून ह्याच्यातून बाहेर निघायचं होतं आणि तिला हे वाटत होतं की ह्यासाठी मी काहीही करू शकते. आणि ती तर नर्स होती, तिने त्याला गुंगीचं औषध दिलं, गुंगीचं इंजेक्शन दिलं, पण आधी त्याला काहीच झालं नाही. त्यामुळे तिने त्याचा डोस वाढवला, त्याच्याने तो मरण पावला आणि तिने त्याचे तुकडे केले आणि ते तुकडे तिने पाण्याच्या टाकीत टाकून दिले. हा गुन्हा नंतर उघडकीस आला. पोलिसांनी निमिषाला ताब्यात घेतलं आणि तिच्यावरती खटला चालला. या खटल्यामध्ये तिला मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली आणि आज ती कोठडीच्या आतमध्ये आहे. भारत सरकारने अनेक सामाजिक संस्थांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तिथे शरिया कानून असल्यामुळे तिथे खून का बदला खून अशी पद्धत आहे. तिथले लोक पैसे घ्यायला तयार नाही आहेत. ते लोक सगळे संस्था आणि तिची आई सगळे आपले प्रॉपर्टी सगळं विकून लोकांकडे पैसे मागून यमनला गेलेली आहे आणि तिथे ती आपल्या मुलीच्या जीवाची भीक मागते आहे. पण अजूनपर्यंत तिची शिक्षा कमी करण्यात आलेली नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे, पण 2024 मध्ये तिथल्या राष्ट्रपतीने सुद्धा फाशीला मंजुरी दिलेली आहे आणि तिची फाशी 16 जुलै 2025 ला ठरवण्यात आलेली आहे. तिच्या आईने आपली सगळी प्रॉपर्टी भारतातली विकलेली आहे. तिने लोकांकडनं पैसा गोळा केलेला आहे आणि ती येमेनला गेलेली आहे आपल्या मुलीच्या जीवाची रक्षा करण्यासाठी. तिचा जीव वाचवण्यासाठी आणि सगळ्यांना विनवणी करण्यासाठी ती येमेनला गेलेली आहे, पण अजून अद्याप यश मिळालेलं नाही आहे. तिची मृत्यूदंडाची शिक्षा ही कायम आहे. 16 जुलै 2025 या रोजी तिला मृत्यूदंड होणार आहे. पण आई जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला भेटून ब्लड मनी देण्यासाठी ती तयार आहे. तिथले जे अब्दुलचं जे कुटुंब आहे त्यांनी जर ब्लड मनी जर घेतलं तर ते तिचा जीव वाचवू शकतात. ह्यासाठी ती प्रयत्न करीत आहे, पण अजून अब्दुलच्या घरच्या लोकांनी या गोष्टीला स्वीकृती दिलेली नाही आहे. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे की निमिषा निर्दोष आहे की ती खरोखरच दोषी आहे? ह्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की कळवा.
तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यात सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.